तुम्ही गेला तरी ह्या आहेत की. आई शपथ, खरं सांगतो आता तशी धडधड व्हायला लागल्या की नाही. आई शपथ, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं असंच झालं होतं. असा ढोल वाजायला लागला होता की नाही आतल्या. आई शपथ, पी 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 तवाच वाजलं होतं. खरंच की लय काय काय सांगायचं होतं. नुसतं धाड 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 पेट्रोल टाकलं का पळत होतं. होय की होय. खरं सगळं डोक्यातल्या डोक्यातच राहिलो. पोटावर काय आलंच नाही. कोरडच पडली होती घशाला तेवढी. आई बघ आता मी पडायला लागले. मला कवा कवा काय वाटायचं माहिती आहे काय आपल्या लग्नाच्या आधी. खेड जावं गंगाविषयी तुमच्या घरी तुम्हाला असं का नाही असं समोर बसवावं. तुमच्या पुढे असं गुडघ्यावर बसावं आणि फुलबिल घेऊन हातात असं. मग हवा जायची, पुढचं काही सुचायचं नाही. खरंच की आत्ता गेलं की नाही तुमची तशी आई जायची. आई शपथ, आत्ता तुमचं झालंय का नाही. शेम टू शेम माझं तसंच झालं होतं. खरं सांगतो आई शपथ, तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या आवडला होता की नाही त्याच्यापेक्षा 1,00,000 पटीने जास्ती आज आवडला. माहिती आहे मास्तरीन बाई, आज तुम्हाला असं बघून का नाही माझ्या मनात आई शपथ, आज परत एकदा तुमच्या प्रेमात पडलो. नको परमिशन नाही तुमची. गोड गोड गार गार फुलं त्याला मध. कळलं असेलच ना हो तुम्हाला तुमच्या सुनबाईंनी काय केलं ते. मग आता काय बी बोलणार नाही तुम्ही. अहो आमच्या हातनं एवढीशी जरी चूक झाली तरी आम्हाला नग नग ते बोलता. आणि आता अहो तुमच्या सुनबाईंच्या हातनं आता एवढी मोठी गोष्ट झाली आहे. तुमचं स्वप्न होतं का नाही आदिपतीनी गाणं शिकावं म्हणून. ते स्वप्न तुमच्या सुनबाईंनी मोडलंय. तरी तुम्ही तिला काय बी बोलणार नाही. ऐका नाही अयो बोला की. त्या सरगम बरोबर तुमच्या गळ्यातला आवाज बी गेला. हा तुमची इच्छा होती, तुम्ही आग्रह केला म्हणून आम्ही आदिपतींना गाणं शिकायची परवानगी दिली. बोला मॅडम. अहो तुम्ही काय मला मॅडम म्हणताय. तुम्ही काही विचार केलाय का? कशाचा? म्हणजे मी परत कधी येऊ गाणं शिकवायला? अहो असा खंड पडून चालणार नाही हो. आपल्याला लवकरात लवकर क्लास परत सुरू करायला लागेल. हा ही जी काय गाई तुम्ही आता दाखवताय का नाही ती जरा आधी दाखवली असती तर आमच्या सुनबाईंनी तुम्हाला हात धरून घराबाहेर काढलं नसतं. तर त्याच घराबाहेर गेल्या असत्या आणि तुम्ही घरात असत्या. तुमचं आपलं चाललंय गोगलगाईच्या गतीनं. अहो तसं नाही मॅडम. प्रत्येकाची शिकवायची पद्धत असते, एक वेग असतो. आणि तुम्हीच म्हणालेलात ना की आदिपतींच्या कलांना घ्या. माझा प्रवास त्याच दिशेने चालू होता. आणि उलट आत्ता आत्ता आदिपती ओपन अप व्हायला लागलेले म्हणून तर मी घाई करते ना. नाही पण आता तुम्ही जरा थंड घ्या. तुम्हाला एक विचारू का? म्हणजे माझ्याकडे एक कल्पना आहे. कल्पना बोला की. मी जर आदिपतींचा क्लास बाहेर कुठेतरी घेतला तर म्हणजे सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील ना. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे माझी जागा आहेच की. मी इथे बाकीच्यांचे क्लास घेतेच. आणि आदिपतींचा पण मी जर इकडे क्लास घेतला तर आम्हाला दोघांना जरा वेळ मिळेल. त्यांना पण माझ्याशी मोकळेपणाने बोलता येईल. आणि मुख्य म्हणजे अक्षराचं दडपणही नसेल ना. कसं काय नाही राहणार? अहो त्यांना कसं कळणार आहे की मी इकडे क्लास घेतेय? अहो काय खुळ्या का काय तुम्ही?
तुम्हीच आम्हाला सांगितलं ना व की अधिपती सगळं जाऊन त्यांनी सांगतात म्हणून. मग ते त्यासनी सांगणार नाही असं वाटतंय बाई तुम्हाला, आणि त्या असा कलास होऊ देतील? काहीतरी उगा आयडिया सांगू नका तुम्ही. पण मग आपण काय करायचं? आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हा, आता तुम्ही नका शिकवू आम्हाला काय करायचं ते, आम्ही बघतो काय करायचं ते. आणि एक, आम्हाला सारखं फोन करत बसू नका आणि आमचा येळ खाऊ नका. आम्ही विचार केलाय काय करायचं ते. योग्य वेळ आली की तुम्हाला काय ते कळलंच. तोवर फक्त आमच्या फोनची वाट बघायची. काय कळलं काय? हो, ठीक आहे मॅडम.